आपण मेळाव्याला उपस्थित राहिला होता त्यावेळेला सुद्धा प्रतापगडचं स्मारक आहे ते आपण घोषणा केली होती कसल्याही परिस्थितीत होईल. तर गेले 2007 पासून आजपर्यंत सातत्यानं शासनाचा पाठपुरावा करतोय आणि 2 वेळा अधिवेशनामध्ये घोषणा झाली किंवा अर्थसंकल्पामध्ये घोषणा झाली, पण त्याची निविदा का काढली नाही. तर स्वाभिमानी नागरिक संघटनेच्या वतीनं राज्याचा अध्यक्ष या नात्यानं तमाम महाराष्ट्रातल्या सर्व नागरिक समाज बांधव, शिवप्रेमी आणि सर्व नागरिकांच्या वतीनं माझी विनंती आहे आपल्याला, आपणच हे मार्गी लावू शकाल अशी समाजाची सर्व शिवप्रेमींची मागणी आहे. प्रतापगडावर व्हावं स्मारक आणि प्रतापगडावर व्हावं यासाठी हे तुम्हाला आम्ही निवेदन देतोय. हे निवेदन ज्या वेळेला आम्ही आत्ता ज्या वेळेला तुम्हाला आम्ही देतोय त्याचं कारण असं आहे, ते कुंडोली गावात हां दाखवलं गावातला ते विषय, पण आपण गेले 2007 ते आजपर्यंत प्रतापगडावर व्हावं यासाठी अहोरात्र आपण प्रयत्न वेगवेगळ्या मार्गाने करतो आणि 2 वेळा अधिवेशनामध्ये आपल्याला मंजुरी आहे यासाठी घोषणा केली, अर्थसंकल्पामध्येही घोषणा केली, परंतु ती कामाला गती आली नाही. आपण मुख्यमंत्री साहेबांना जर आदेश दिला आणि शूरवीर शिवाजी महाराज उत्सव समिती किल्ले प्रतापगड समितीच्या वतीने संघटनेचा राज्याध्यक्ष आणि समितीचा संस्थापक अध्यक्ष नात्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना भेटून किल्ले प्रतापगडावर शूरवीर शिवाजी महाले यांचं स्मारक व्हावं यासाठी त्यांना निवेदन दिलेले. छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्यांनी प्राण वाचवले ते शूरवीर शिवाजी महाले यांचं स्मारक हे प्रतापगडावर कसल्याही परिस्थिती व्हावं असं गेले 2007 ते आज अखेरपर्यंत आमचा प्रयत्न आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे यांनी आज निवेदन दिल्यानंतर आम्हाला शब्द दिला आहे, कसल्याही परिस्थितीत प्रतापगडावर स्मारक उभं केल्याशिवाय थांबणार नाही आणि शासनाला आज सूचना करून हे स्मारक लवकरात लवकर उभं करू अशा पद्धतीचा एक खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज या नात्यानं माझा प्रयत्न राहील असा नाभिक समाजाला, महाराष्ट्रातल्या तमाम आणि स्वाभिमानी नाभिक संघटनेला, शूरवीर शिवाजी महाराज उत्सव समितीला आज महाराजांनी शब्द दिला आहे. त्याबद्दल तमाम महाराष्ट्रातील नाभिक समाजाच्या वतीनं, शूरवीर शिवाजी महाराज उत्सव समिती किल्ले प्रतापगड समितीच्या वतीनं आणि स्वाभिमानी नाभिक संघटनेच्या वतीनं महाराज साहेबांचे खूप खूप अभिनंदन.